नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण बघूयात की PSI प्रीच्या अभ्यासासोबतच मेन्सचा अभ्यास कसा करायचा असतो। प्री सोबतच मेन्सचा अभ्यास कसा करायचा असतो। आपला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं की आपण प्री पास आउट झाल्यानंतर मेन्सचा विचार करतो किंवा काठावर मार्क्स असल्यामुळे मेन्सचा रिझल्ट येईल की नाही या संभ्रमामध्येच आपले बरेच दिवस निघून जातात आणि ऑन दी स्पॉट आपला मेन्ससाठी आपण क्वालिफाय ठरतो आणि त्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण नेमका कोणता अभ्यास करायचा। त्यामुळे आपण आता सध्या प्रीचा अभ्यास करण्याचा काळ आहे। तर या प्री सोबतच मेन्सचा अभ्यास नेमका कोणकोणते सब्जेक्ट कॉमन आहे, ते किती मार्क्सला आहे आणि आपण मेन्सचा किती मार्क्सचा अभ्यास प्री सोबत होऊ शकतो याचा आज मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे ही। तुम्ही प्री सोबतच मेन्सचा जर अभ्यास करून ठेवला तर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये नक्की प्री मेन्स क्वालिफाय होऊन फिजिकलला पात्र ठरू शकतात। त्यासाठी आपण पहिले बघूयात की प्रीचा अभ्यास म्हणजे सिलेबस नेमकं काय आहे। प्रीचा पेपर असतो 100 मार्क्सचा। त्या 100 मार्क्समध्ये आपलं सब्जेक्ट असतात 7। त्या 7 सब्जेक्टमध्ये एक कॉमन सब्जेक्ट आहे, पॉलिटी आहे, त्यानंतर मॅथ रिझनिंग आहे, जिओ आहे म्हणजेच भूगोल, हिस्ट्री आहे म्हणजेच इतिहास आहे, त्यानंतर GK आहे। हे झाले 5 सब्जेक्ट, हे कॉमन आहे। आणि राहिला शेवटचे 2 सब्जेक्ट, एकतर सायन्स आणि इकॉनॉमिक्स। हे सब्जेक्ट 2 सब्जेक्ट मेन्सला नसतात, त्यामुळे याला कसा वेळ द्यायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत। आणि उरलेल्या 5 सब्जेक्ट सोबतच जे की सब्जेक्ट मेन्सला सुद्धा आहे त्यांना जास्तीत जास्त वेळ कसा द्यायचा, म्हणजे प्री आणि मेन्सचा अभ्यास कसा सोबत होईल त्याचा आपण बघूयात। तर आपण बघितले प्रीचे हे 7 सब्जेक्ट आहे। आता मेन्सचा आपण थोडक्यात बघूया नेमकं सिलेबसला कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि त्यांचे मार्क्स किती आहे। आणि प्रीच्या सब्जेक्टमध्ये हे जे 7 सब्जेक्ट आहे याला प्रत्येकी 14 ते 15 मार्क्सला एक सब्जेक्ट येतो। आणि फक्त पॉलिटी हा जो विषय आहे तर तो 10 मार्क्सला येतो। बाकी सगळे मार्क्स ॲव्हरेज 14, 15 किंवा 13 अशा सरासरी ॲव्हरेजमध्ये त्याची स्कोरिंग असते। तर आपण प्रीचा बघितला, आता मेन्सला बघू नेमकं मेन्ससाठी काय असतं। तर मेन्सला 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपर फर्स्ट लँग्वेजचा आहे, तर पेपर सेकंड GSचा आहे। GS म्हणजे जनरल स्टडी, म्हणजेच त्यामध्ये बाकीचे सब्जेक्ट आणि लॉचा अभ्यास आहे PSI मेन्ससाठी। तर आपण बघूयात की मेन्सचा पेपर फर्स्टमध्ये नेमकं काय आहे। तर पेपर फर्स्टमध्ये आहे बघा, मराठी आहे, डायरेक्ट 50 मार्क्सला मराठी असते। त्यानंतर इंग्लिश आहे, इंग्लिशसाठी 30 मार्क्ससाठी इंग्लिश आहे मेन्सला। त्यानंतर पहिल्या पेपरला हे झाले 80 मार्क्स। आता GK म्हणजे जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन येतात पहिल्या पेपरमध्ये आपल्याला। त्यानंतर लोकसेवा हक्क कायदा आणि माहिती हक्क कायदा, ह्या दोन्ही कायद्यांचे मिळून 5 क्वेश्चन असतात। ते कोणत्या कायद्यावर कधी 3 कधी 2 असे अल्टरनेट क्वेश्चन येऊ शकतात। आणि त्यानंतर शेवटचा 5 मार्क्स म्हणजेच IT। तर ह्या IT म्हणजे कॉम्प्युटर। तर या संबंधीच्या क्वेश्चनला कोणतेही बुक्स वाचण्याची जास्तीत जास्त गरज नसते। तर यासाठी फक्त आलेले क्वेश्चन तुम्ही खूप चांगले रीड करा आणि हे 5 मार्क्स तुम्ही कन्फर्म करू शकतात। आणि एक जनरल याच्यावरती करंटचे 2-3 क्वेश्चन येतात, जे की तुमच्या जनरल स्टडीवरती किंवा रेग्युलरच्या नॉलेजवरती ते डिपेंड करतात। त्यामुळे याच्यासाठी कुठली पुस्तकं घेऊन वाचण्यात वेळ घालवू नका प्लीज। त्यानंतर पेपर सेकंड बघूयात आपण। पेपर सेकंडमध्ये आहे लॉ आहे 55 मार्क्सला। लॉचे 55 मार्क्स, यावर स्पेशल लॉचा अभ्यास कसा करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात। आता फक्त 55 मार्क्स लॉसाठी असतात। त्यानंतर मॅथ आणि रिझनिंगसाठी आहेत 15 मार्क्स। त्यानंतर पॉलिटीसाठी असतात 10 मार्क्स, हिस्ट्रीचे असतात 10 मार्क्स आणि जिओ म्हणजे भूगोलचे असतात 10 मार्क्स। म्हणजेच पेपर सेकंडमध्ये बघा, जर का लॉचा एक ऑप्शन सोडला आहे, म्हणजेच लॉ जर 55 मार्क्सचे सोडले तर बाकीचा जो 65 मार्क्सचा स्टडी आहे, तर बाकीचा जो 45 मार्क्सचा सिलेबस आहे म्हणजे सब्जेक्ट आहेत, तर ते 45 मार्क्सचे सब्जेक्ट आणि तुमचे प्रीचे सब्जेक्ट सेम आहे। तर ते कसे बघा, प्रीसाठी तुम्हाला मॅथ रिझनिंग आहे। आता इथून बघू आपण की
मेन्सचे कोणते सब्जेक्ट म्हणजे प्रीला आहे आणि प्रीचे कोणते मेन्सला आहे, म्हणजे तुम्हाला एकत्रित अभ्यास कसा करायचा. तर बघा, मॅथ आणि रिझनिंग सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मॅथ आणि रिझनिंगला प्रीला तुम्हाला 15 मार्क्सला असतात आणि मेन्सला सुद्धा ते 15 मार्क्सला आहे. म्हणजे तुम्हाला एकत्रित प्रीचा फक्त 15 मार्क्सचा अभ्यास करायचं, डोक्यातून काढून टाकायचं. जेव्हा आपण प्री आणि मेन्सचा सोबत अभ्यास करत आहे त्यावेळेस तुम्हाला एकूण 30 मार्क्सचा अभ्यास करायचा आहे मॅथ आणि रिझनिंगचा. तर बघा, तुमचं प्रॉपर शेड्यूल असेल 2 ते 3 महिने, जो तुमचा कालावधी असेल ठरलेला, त्यानुसार तुम्ही मॅथ आणि रिझनिंगची अशी प्रॅक्टिस करा डेली 2 तास देऊन की तुम्हाला 15 मार्क्सऐवजी तुम्हाला 30 मार्क्ससाठी अभ्यास करायचा आहे, हे ठरवून घ्या आधीच. आणि तुम्ही जे तुमच्या मनाला सांगणार, जसं तुम्ही करवून घेणार त्याकडनं, तसं ते करत असतं. त्यामुळे आधीच ठरवून ठेवायचं की आपल्याला किती मार्क्ससाठी अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला 30 मार्क्ससाठी प्रॅक्टिस करायची आहे. बघा, मेन्सचे क्वेश्चन थोडे वेगळे असतात, थोडे डीप असतात. त्यामुळे तुम्ही प्रीचा अभ्यास करत असताना जर तुम्ही मेन्सच्या अँगलने जर हे मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व करत राहिलात तर तुम्हाला प्रीचा सुद्धा स्कोअर तुमचा खूप चांगला येईल. हा याचा एक पॉझिटिव्ह हे आहे. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट असा आहे की पॉलिटी हा सब्जेक्ट प्री आणि मेन्सला सुद्धा आहे. प्रीसाठी 10 मार्क्स आणि मेन्ससाठी 10 मार्क्स. म्हणजे आपण जनरल विचार करतो की प्रीसाठी 10 मार्क्सचाच मला पॉलिटी करायचं आहे, त्याला थोडं कमी रिव्हिजन दिलं तरी चालतं, कारण बाकी सब्जेक्ट 15-15 मार्क्सला आहे. पण मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोप्या विषयांना कमी लिखू नका, कारण त्याचे मार्क्स आउट ऑफ घेण्यासाठी त्याला जास्तीच रिव्हिजन द्या, कारण ते हक्काचे मार्क्स असतात. तर आपल्याला पॉलिटीचा 20 मार्क्ससाठी अभ्यास करायचा हे आधीच ठरवून घ्या, जेणेकरून तुम्ही प्री आणि मेन्सचा अभ्यास एकत्रित करत आहात आणि तुम्ही मेन्सचा अभ्यासाचा विचार करून सुद्धा प्रीचा जर अभ्यास करत असाल तर प्रीचा अभ्यास म्हणजे प्रीसाठी तुमचा स्कोअर खूप बेस्ट येईल आणि तुमची प्री कोणत्याही म्हणजे परिस्थितीमध्ये जाणार नाही. म्हणजे मेन्ससाठी आत्ताच ठरवून ठेवा की मेन्ससाठी तुम्ही क्वालिफाईड ठरणारच आहात, कारण तुम्ही प्री आणि मेन्सचा अभ्यास एकत्र करत आहात आणि योग्य प्लॅनिंग आहे तुमचं. याची फक्त डेप्थ थोडीशी असते मेन्ससाठी. तरी पण पॉलिटीच्या भगीरथ प्रकाशनच्या पुस्तकाबाहेरचं कुठलाही क्वेश्चन मेन्सच्या काळात येत नाही. आलाच तर लक्ष्मीकांतमधला 1-2 क्वेश्चन असतो, पण तुम्ही पॉलिटीला जर जास्तीचे रिव्हिजन दिलेले असतील तर तुमचा तो सुद्धा क्वेश्चन सुटू शकतो. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे हिस्ट्री हा सब्जेक्ट प्रीसाठी पण आहे, 12-13 मार्क्सला वगैरे येऊ शकतो आणि मेन्ससाठी 10 मार्क्स. म्हणजे आता 12-13 म्हणजेच ते 22-23 ते 25 मार्क्सला आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, जो की प्री आणि मेन्ससाठीचा. तर तुम्ही हिस्ट्रीचे जेव्हा समाज सुधारक असे काही महत्त्वाचे चॅप्टर आहे ज्यावरती नेहमी वारंवार प्रश्न येतात. हिस्ट्रीसाठी पुस्तकाच्या पुस्तक वाचण्याची गरज नसते, तर नेमकं क्वेश्चन कुठल्या चॅप्टरवर येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही हिस्ट्रीचा बेस्ट स्कोअर तुम्ही घेऊ शकतात. तर हिस्ट्रीचे 22 ते 25 मार्क्सची तयारी आपल्याला दोन्ही पेपर मिळून एकत्रित करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे भूगोल हा सगळ्यात सोपा विषय आहे आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर भूगोलचा अभ्यास करत असताना भूगोल प्रीसाठी 15 मार्क्सला असतं आणि मेन्ससाठी 10 मार्क्सला असतात. तर तुम्ही एकत्रित 25 मार्क्सचा अभ्यास करायचा आहे हे आधीच ठरवून ठेवा, कारण आधीच ठरवलेलं असेल तर तुमची त्याची डेप्थ जास्त असेल अभ्यास करताना, आणि जर डेप्थ जास्त असेल तर तुम्ही मेन्ससाठी तर पात्र म्हणजे एक परफेक्ट बनणारच आहात, पण तुम्ही प्रीचा स्कोअर खूप चांगला घेणार आहात. तर यासाठी 25 मार्क्सचा अभ्यास करायचा आधीच ठरवा. आणि भूगोलसुद्धा आपल्याला कॉमन सब्जेक्ट आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे राहिला GK. तर GK हा सुद्धा प्रीसाठी 15 मार्क्स आणि मेन्सला 10 मार्क्स असं 25 मार्क्सचा विषय आहे, करंट म्हणजे चालू घडामोडी. तर हा सुद्धा अभ्यास करताना तुम्ही यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे की मेन्सचा स्टडी करताना तुम्ही आता सद्यस्थितीत प्रीसाठी क्वेश्चन संच वापरत असाल तर तुम्ही मेन्सचा सुद्धा क्वेश्चन संच सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला मेन्सच्या क्वेश्चनची डेप्थ कळेल आणि तुम्हाला अभ्यास करायला अजून सोपं जाईल. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा वापर करा. क्वेश्चन पेपरचा जर वापर केला तर तुम्हाला प्रश्न कसे येतात हे खूप चांगल्या प्रकारे समजेल. आता राहिला विषय आपण कॉमन सब्जेक्टचा अभ्यास केला, म्हणजे जवळपास प्रत्येक सब्जेक्टला 25 मार्क्स, प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास 25 मार्क्ससाठी करायचा आहे. आता अजून मेन्सचा अभ्यास नेमकं कोणता आपण सोबत करू शकतो, तर हे तर कॉमन सब्जेक्ट आहे, होऊनच जातील. मेन्सला मराठी आणि इंग्लिश
हे 80 मार्क्स जे आहे म्हणजे 80 क्वेश्चन, तर या 80 क्वेश्चनचा सुद्धा अभ्यास तुम्ही पॅरलल करायला पाहिजे. तो कसा, तर मराठीचं तुम्ही होकॅब खूप छान रीड करा. के सागरचं पुस्तक आहे त्यामधून जास्तीत जास्त रीड करा. आणि इंग्लिशचं होकॅब, म्हणजे हा होकॅबचा पार्ट असा आहे तुम्हाला ह्या 80 मार्क्सपैकी जास्तीत जास्त 20, 30, 35 मार्क्ससाठी होकॅब असते. 20 ते 30 मार्क्सच्या दरम्यान तर असतंच नक्की. तर ते होकॅबचा जो पार्ट आहे ना, तर तो तुम्ही स्ट्रॉंग करून ठेवा. म्हणजेच डेली तुम्ही 1 ते 2 तास या दोन्ही विषयांना मिळून द्या, जेणेकरून तुमचं या 80 पैकी 40 मार्क्स ॲव्हरेज स्टडी झालेला असेल. म्हणजेच आपल्याला प्री आणि मेन्ससोबत बऱ्यापैकी वरचे 75 मार्क्स आणि हे 40 मार्क्स म्हणजे 100 ते 125 मार्क्सचा स्टडी तुम्ही कॉमन करू शकतात. त्यानंतर तर एवढा स्टडी आपण एकत्रित जर केला तर मला वाटत नाही कुठल्याही विद्यार्थ्याला मेन्सला म्हणजे प्री तर तुम्ही चांगलं स्कोरने पास होणारच, पण मेन्सचा अर्धा अभ्यास आधी करून ठेवलेला असल्यामुळं तुम्ही मेन्ससुद्धा नक्की म्हणजे मेन्ससुद्धा नक्की क्वालिफाय होताल, आणि ते पण चांगल्या स्कोरने. आधीचा अभ्यास करून ठेवलेला असल्यामुळे तुम्ही मेन्ससाठी जो कालावधी भेटतो 30, 35, 45 दिवसांचा, त्या दिवसांमध्ये तुम्हाला उरलेल्या कायद्यांचा अभ्यास करायचा असतो. आणि कायद्यांचा अभ्यास लोकसेवा मायनर ॲक्ट वगैरे सगळे मिळून जवळपास पहिल्या पेपरचे 5 मार्क्स आणि सेकंड पेपरचे 55 मार्क्स, अशा 60 मार्क्सचा अभ्यास करणं तुम्हाला सहज शक्य होतं शेवटच्या 45 दिवसांमध्ये. आणि जे तुम्ही ऑलरेडी सब्जेक्ट कॉमन आहे, GSचे सब्जेक्टला तुम्ही एक रिव्हिजन दिलं तरी तुम्ही मेन्सला खूप छान स्कोअर घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रीसोबत मेन्सचा अभ्यास करू शकतात. धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.